मनोजने सांगितलं डोसा नको बनवतो आता. आपण गार्डनमध्ये जे मिरचीचं झाड आणलं होतं ना, तर त्याला भरपूर मिरच्या लागलेल्या आहेत आणि मनोजने सांगितलं त्याची ना काहीतरी भाजी बनव. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज आहे संडे आणि आता वाजलेले आहे सकाळचे 8:30. सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि आपल्याला सुट्टी जरी असली तरी पण आपल्याला ज्या टायमाची सवय आहे उठायची त्या टायमालाच आपल्याला जाग येते. तर सकाळी 6लाच मला जाग आली होती, पण मग मी अशीच पडून होते. म्हटलं सुट्टी आहे, एवढं सकाळी उठून पण काय करायचं आहे. आता नॉर्मली रोज उठतोच, मुलांचं आवरतो, घरातली कामं आवरतोच. तर मग फ्रेश वगैरे झाले. तर मग आता म्हटलं चला ब्रेकफास्ट पण बनवायचा आहे, चहा बनवायचा आहे आणि वातावरण मस्त आहे. पावसाही वातावरण चालू आहे सध्या आमच्याकडे उन्हाळ्याच्या दिवसात. तर होतं इथे आपल्या इथे पण तसंच. मे जरी चालू असलं तर मध्ये मध्ये पाऊस पडत असतो, पण इथे पाऊस नेहमी वर्षाचे 12 महिने चालू असतो. तर काही नवीन नाही आहे. तर चला आता मनोजला विचारते मी का ब्रेकफास्टमध्ये काय बनवायचं. ब्रेकफास्टमध्ये ब्रेड किंवा पोहे काय? पोहे, ठीक आहे, पोहे बनवते मी. पोहे, चहा. परिबेला सकाळीच उठल्या होत्या, त्या बेसमेंटमध्ये खेळत आहे आणि तिथे कसं त्या निवांत खेळत असतात. किती पसारा झाला काय झालं तरी काही नाही. तर चला आता मी ब्रेकफास्ट बनवून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. सकाळी व्हिडिओला सुरुवात केली आणि त्यानंतर बाकीचं मला काही दाखवता आलंच नाही, कारण की काय झालं, सकाळी नाश्ता केला, चहा घेतला आणि मनोज जिथे क्रिकेट खेळायला जातात ना, तिथं खूप मोठं ग्राउंड आहे लहान मुलांचं आणि माझ्या मैत्रिणी आहे त्या तिथेच राहतात. मग त्यांची मुलं येतात, खेळतात गार्डनमध्ये आणि परिबेलाला ते माहिती आहे. तर परिबेला मागे लागले होत्या मनोजच्या आणि त्यानंतर मग मनोजचं असं झालं का मी क्रिकेट खेळणार का परिबेलाकडे लक्ष देणार, त्यामुळे मला सुद्धा सोबत जावं लागलं. आणि मग बाकीचे जे फ्रेंड्स आहेत तर त्यांच्यासोबत मी गप्पा मारत होती आणि लहान मुलं खेळत होती. म्हणजे मुलांचं पण खेळणं होत होतं आणि आमच्या गप्पा सुद्धा होत होत्या आणि लंच आमचा तिथेच झाला. मग अशी घरी आलो. आम्हाला येता येता 2:30 पावणे 3 झाले. घरी आले मी आणि नंतर मग थोडाफार पसारा होता घरातला तो आवरला आणि त्याच्यानंतर मी माझं आवरलं. तर म्हटलं चला व्हिडिओला कंटिन्यू करते. आणि आज मला ना डोसे बनवायचे होते. तर मी काय केलं, रात्री डाळ आणि तांदूळ भिजवले होते आणि सकाळी भिजले होते. मला ग्राइंड करायचं होतं पण मनोजला पण निघायचं होतं. मग ते घाई गडबडीमध्ये ते ग्राइंड करणं राहूनच गेलं. तर मग ते ग्राइंड करून ठेवले मगाशी, तुम्हाला सुद्धा दाखवते. आणि परिबेलाला पण आता थोडीफार भूक लागलेली आहे, त्यांना सुद्धा काहीतरी खायला देते. ॲपल खाते बापू? तिला ॲपल नाही खायचं, तर त्यांना दुसरं काहीतरी खायचंय, तर त्यांना हलकं फुलकं देते खायला मी. कारण की आता वाजलेले आहेत 4:30. तुम्हाला दाखवते मी. हे बघा 4:30 झालेले आहेत. आणि मला भरपूर जण म्हणतात का कोमल इथलं जे घड्याळ आहे ते काढून ठेवते, चांगलं नसतं. तर मी नक्की ते घड्याळ काढणार आणि कोणत्या तरी दुसऱ्या ठिकाणी मी लावणार आणि ते सांगते बाबू तुला नंतर. आणि परिबेला पण तिकडनं येतं, त्या गाडीमध्ये झोपल्या होत्या. तर चला मी ते पीठ वगैरे झालेलं ते केलेलं ग्राइंड ते तुम्हाला दाखवते. आणि गार्डनमध्ये इतकी सुंदर सुंदर फुलं आलेली आहे ना, ते बघून इतकं प्रसन्न वाटलं मला. आणि जेव्हा झाडं आणली होती ना, ते इतक्या छोट्या छोट्या कळ्या होत्या आणि इतकी छान फुलं आलेली आहे, तुम्हाला सुद्धा दाखवते. परिबेलासाठी राईस केक सुद्धा आणून ठेवले होते. हो, आणि हे हेल्दी असतात आणि स्नॅक बेस्ट आहे हा. तर हे पीठ ग्राइंड करून मला 1 तास झालेला आहे आणि अवन मी 10-15 नाही 30-40 सेकंद मी प्रीहीट करून ठेवला होता. आणि हे पीठ मी त्यामध्ये ठेवलं होतं, जेणेकरून काय होतं, हे पीठ छान फुलतं. थंडी तुम्हाला माहिती आहे का, आउट ऑफ कंट्री असं जेव्हा डोस्याचं किंवा इडलीचं जे पीठ असतं ते फर्मेट होत नाही. तर मग मी असंच करते. हे सगळं ग्राइंड करून झाल्याच्या नंतर हे अवन किंवा मायक्रोवेव्ह असं गरम करते थोडंफार आणि मग ते ठेवते, जेणेकरून काय होतं, हे पीठ आहे ना छान फुलतं सुद्धा आणि डोसे आणि इडली मस्त होतात. आपल्या इथे कसं असं काही गरम वगैरे करायची गरजच नाही राहत. नॅचरली कसं हीट राहते आपल्या इथे, त्यामुळे मग आपलं जे इडलीचं आणि ते डोस्याचं जे पीठ असतं ते छान फर्मेट होतं. आता 1 तास झाला मी छान हे मिक्स केलं होतं. आता परत 1 तासानंतर परत हे मिक्स करून घेते. छान फुलेल हे पीठ, कारण की संध्याकाळी मला डोसे बनवायचे आहे आणि खूप दिवस झाले डोसे बनवलेच नव्हते. आणि आज संडे सुद्धा आहे, तर तुम्हाला माहिती संडेच्या दिवशी काहीतरी स्पेशल बनवत असते मी. जेवढं छान मिक्स करणार ना तेवढं हे पीठ फर्मेट होणार. आता मी तुम्हाला गार्डनमध्ये घेऊन चालले आहे आणि हे गार्डनची अपडेट मी याच्यासाठी द्यायचे ज्यांना माझं गार्डन आवडतं किंवा गार्डनमधली जी झाडं मी लावलेली आहे ते आवडतं. आणि सध्या पावसाचं वातावरण चालू आहे, तुम्हाला माहिती आहे.
आणि आपण जास्वंदीचं झाड आणलं होतं, लिलीचं झाड आणलं होतं, गुलाबाचं झाड आणलं होतं. तर खूप छान फुलं आलेली आहे. तुम्हाला सुद्धा दाखवते मी. थांबा एक मिनिट. आणि इथे ही जी गादी दिसते ना, ही थोडीशी ओली झाली होती पावसामुळे, त्यामुळे त्याला असं ठेवलेलं आहे जेवढं पण पाणी असेल ना तर ते निघून जाईल. आणि जास्वंदीची फुलं इतकी सुंदर आलेली आहे. कधी देवपूजा करते आणि ते फुलं मी देवाला वाहते असं झालेलं आहे मला. आणि तुम्ही जेव्हा बघणार ना तर तुम्हाला सुद्धा खूप आनंद होईल. दाखवते किती सुंदर जास्वंदीची फुलं आलेली आहे. आणि जेव्हा आपण हे झाड आणलं होतं ना, फक्त 3 का 4च फक्त अशा कळ्या होत्या आणि नंतर इतकी छान आणि सुंदर फुलं आलेली आहे जास्वंदीची. बघा, 1 2 3 4 फुलं आलेली आहे. म्हणजे हे जे झाड आपण लावलं होतं ना जमिनीत ते व्यवस्थित लागलं गेलेलं आहे. आणि आता भरपूर कळ्यासुद्धा आलेल्या आहेत. तुम्हाला दाखवते बघा, इथे पण छोट्या छोट्या कळ्या आलेल्या आहेत. इथे परत एका साईडला इथे सुद्धा कशा छोट्या छोट्या कळ्या आलेल्या आहेत. म्हणजे जमिनीमध्ये कसं आपण झाड लावलं ना तर चांगल्या प्रकारे लागतं सुद्धा. आणि असे भरपूर फळं असो, फुलं असो, भाज्या असो भरपूर येतात. आणि हे बघा, हे उमलते हळू, उद्यापर्यंत एकदम छान होईल हे फुल. आणि आता गार्डनमधली ही झाडं आहे तर मला इझिली देवाला वाहता सुद्धा येईल भरपूर फुलं. आणि हे सुद्धा आपण झाड आणलं होतं तेव्हा अगोदरची जी फुलं होती ना तर ती सुकून गेलेली आहे, पण ही नवी फुलं उमललेली आहेत. या भरपूर कळ्या आल्या होत्या याला सुद्धा. बघा, म्हणजे हे झाड पण जमिनीत छान लागलं गेलेलं आहे. 1 2 3 भरपूर फुलं आलेली आहे. बघा, एकदम फ्रेश. आणि कळ्यासुद्धा आलेल्या आहे भरपूर. आणि उमलतील आता 3-4 दिवसामध्ये. बघा, खाली सुद्धा भरपूर कळ्या आलेल्या आहेत. आणि हे लिलीचं झाड आणलं होतं आपण, तर अजून काय फुलं आलेली नाही आहे, पण कळ्या आलेल्या आहेत. इथे बघा, इथे पण कळ्या आलेल्या आहेत, इथे पण काही कळ्या आलेल्या आहेत. आणि हे गुलाबाचं झाड, याला सुद्धा पानं यायला लागलेले आहेत. या झाडाला पण येतील. आणि बघा, हे गुलाबाचं झाड आणलं होतं ना आपण, हे अगोदरचीच 3 फुलं होती, पण बघा कळ्या यायला लागल्या भरपूर. आता जेव्हापासून झाड लावले इथे पण भरपूर कळ्या आलेल्या आहेत. आणि हे झेंडूचं झाड लावलं होतं तर इथे सुद्धा एक कळी आलेली आहे. तर बघितलं तुम्ही किती सारी फुलं आलेली आहे. आणि आता मला भरपूर फुलं वाहता येईल देवाला. अगोदर कसं बुके आणावं लागायचं मला. तर चला आता मी जस्ट बघायला आलो ते गार्डनमध्ये, कारण की पाऊस चालू होता ना तर त्यामुळे मला गार्डनमध्ये यायला जमलं नाही. तर बघितलं तर इतकी छान जास्वंदीची गुलाबाची फुलं आलेली. तर मग मला असं वाटलं का तुम्हाला सुद्धा दाखवते मी. आणि आता मनोज झोपलेले आहेत कारण की ते क्रिकेट खेळायला गेले होते, मग ते दमले. मग आता ते आराम करतात. ते उठल्याच्या नंतर मग मी चहा वगैरे ठेवून निवांत चहा वगैरे घेऊ. आणि हा संडेचा दिवस कसा जातो आमचा हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन. चहाची वेळ झालेली आहे आता, म्हणून मगाशी उठले तर त्यांचीच वाट बघत होते मी. ते उठल्याच्या नंतर चहा ठेव. आणि आता वाजलेले आहे 5:30. आणि उद्या परिबेलाची स्कूल सुद्धा आहे. मनोजने सांगितलं डोसा नको बनवतो आता. आपण गार्डनमध्ये जे मिरचीचं झाड आणलं होतं ना तर त्याला भरपूर मिरच्या लागलेल्या आहेत. आणि मनोजने सांगितलं त्याची ना काहीतरी भाजी बनव कोमल, अशी छान अशी स्पायसी, थोडी वेगळ्या पद्धतीची. तर म्हटलं ठीक आहे. आणि म्हटलं जे ग्राइंड केलेलं जे फर्मेट करायला ठेवलेलं आहे आपण पीठ, तर ते आपण उद्या सगळं यूज करू शकतो. उलट उद्या ना चांगलं फर्मेट होईल ते. आता जस्ट मला 2 तासच झाले. आणि जर अजून फर्मेट करायला ठेवलं तर मग रात्रीचे 9 वाजतील ते. तर म्हटलं ठीक आहे, हे ऑप्शन पण मला चांगलं वाटलं जे मनोजने मला सांगितलं. चला आता आपण जेवढ्या पण मिरच्या आलेल्या आहेत ते कट करून घेऊ. आणि भरपूर मिरच्या लागल्या. तर तुम्हाला दाखव, जेव्हा आपण झाड आणलं होतं फक्त 5 का 6 मिरच्या होत्या. हे बघा, पण आता बघा किती मिरच्या लागलेल्या आहेत. छोट्या छोट्या बघा, 1 2 आहे. खाली पण बघा छोट्या छोट्या मिरच्या आलेल्या आहेत. म्हणजे ते एवढंसं झाड आहे आणि त्याला मिरच्या किती आलेल्या आहे. अगोदर तर आल्याच होत्या 5-6, पण आता बघा किती आल्यात त्या. एकदम छोटे छोटे पण इथं मिरच्या आलेल्या आहेत. इथे या साईडला पण येत आहे, खालच्या साईडला पण येत आहे. तर एवढ्या मिरच्या तोडलेल्या आहेत, अजून आहेत तरी भरपूर मिरच्या तोडल्या. आणलं होतं तर एवढ्या मिरच्या नव्हत्या लागलेल्या ना, म्हणजे मला असं 3 4 5च लागल्या होत्या. पण आता हे बाकी मोठे झाले ना, अजून आहे ते, अजून मोठ्या होऊ देऊ. आता छोट्याच आहेत त्या. आता वाजलेले आहे 6 आणि 6 नंतर 7-8 जसे वाजतात ना, तर तसं आहे ना हे आपले जे लाईट्स आहे ना, सोलर लाईट्स, ते पण पेटतात रात्री. आणि तुम्ही बघितलं त्या दिवशी आपण ना बसलो होतो गार्डनमध्ये छान,
तर मग तेव्हा जास्त पाऊस नव्हता, पण मग अशा एवढा पाऊस पडला ना 2 दिवसापासून, परत पाणी भरलं आणि ते पाणी परत काल काढलं होतं ऍक्च्युली, पण संध्याकाळी परत पाऊस पडला आणि परत पाणी जमलं ना. आता हलकासा परत पाऊस यायला लागलेला आहे आणि गादी सुद्धा मी घरात घेऊन जाते. ही ओली झाली त्याच्यामुळे. हो, ते आता सुकली आहे तर तरी घेऊन जाते मी घरात. चला चला चला, मी परी हे कशाला काढलं का बाई? चहा घेऊन झाला आणि आता आम्ही बाहेर आलो आहोत राऊंड मारायला. आणि वातावरण थोडंसं चांगलं आहे आणि मुलांना पण थोडंसं फ्रेश वाटणार गार्डनमध्ये खेळून. तर आता थोडंसं खेळलं तर कसं संध्याकाळी थोडं थकणार आणि झोप पण छान लागणार. तर चला आता. आणि आमच्या घराच्या मागेच गार्डन आहे, म्हणजे समोरच्या साईडला पण आहे आणि मागच्या साईडला पण आहे. पण मागच्या साईडचं जे गार्डन आहे ना, तर ते खूप छान आहे, थोडं मोठं सुद्धा आहे. आणि तिथे सुद्धा आता समर आहे तर मग भरपूर झाडे लावलेली आहे, तर ते सुद्धा तुम्हाला मी दाखवेन. चला. अजून फास्ट? हा, अजून फास्ट नको बाबू, एवढं ठीक आहे. स्टॉप करते, थांब पप्पा स्टॉप करतो. पर इथे स्विंग खेळते. आणि बघा इथे या साईडला ना अशी भरपूर झाडं लावली बघा इथे समोर. आणि या साईडला पूर्ण तुम्हाला असं ग्रीनरी दिसेल बघा. पूर्ण हे गार्डन तर आहे पण पूर्ण ग्रीनरी आहे आजूबाजूला. सुंदर आहे गार्डन. तुम्हाला त्या साईडला जाऊन दाखवते. तिथे पण त्या साईडला भरपूर अशी झाडं लावलेली आहे. अगोदर आहे ना ही जागा आहे ना पूर्ण प्लेन होती, नंतर हे बघा अशी झाडं लावली आणि त्याला असं पूर्ण कव्हर केलेलं आहे समोरून. आणि इथे तुम्हाला जे वेगवेगळे बॉक्सेस दिसत असतील तुम्हाला आहे ना जाऊन दाखवते. या बॉक्समध्ये पुदिना लावलेला आहे. इथे हा पुदिना आहे, हे बघा समोर पुदिना आहे. आणि इथे अजून काय लावलेलं नाही आहे. इथे पण अजून काय आलेलं नाही आहे, पुढे दाखवते तुम्हाला मी. हे बघा या बॉक्समध्ये टोमॅटोचं झाड आहे आणि इथे मिरचीचं सुद्धा झाड आहे. हे चेरी टोमॅटोज आहे इथे. आणि इथे काय बघूया आपण. म्हणजे किती छान ना, एका साईडला गार्डन आणि गार्डनची जी दुसरी साईड आहे तिथे या वेगवेगळ्या बॉक्समध्ये वेगवेगळ्या अशा भाज्या लावलेल्या आहेत. आणि माहीत नाही कोणी लावले, मे बी इथलं जे कम्युन आहे म्हणजे महानगरपालिका आहे तिथल्याच लोकांनी ही झाडं वगैरे लावलेली असतात. म्हणजे इथे जी जी झाडं दिसणार ना ती महानगरपालिका लावते आणि त्याला मेंटेन ठेवण्याचं काम पण तेच करतात. तर चला आता परिबेला तिथे खेळत आहे तिथे जाते. हे जस्ट मी इथे आले होते तुम्हाला दाखवायला. म्हणून सांगितलं कोमल आता हे काम कर. तुम्हाला सांगितलं आता या मिरच्यांची ना स्पायसी भाजी बनवायची, आता परत चेंज झालं. तर म्हणून सांगितलं कोमल आता फक्त सिंपल वरण भात बनव आणि भरवा मिरची फ्राय बनव. म्हटलं ठीक आहे आता ते बनवते. तर इथे मिरच्या आहे, एकदम कोवळ्या मिरच्या आहे, स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे. आता मी काय केलेलं आहे, भरवा मिर्च आपल्याला राजस्थानी स्टाईल बनवायची आहे. तर त्यामध्ये बटाट्याची स्टफिंग असते, थोडे मसाले सुद्धा असतात त्यामध्ये ऍड करायचे असतात. एकदम सिंपल आहे त्या. आणि फ्राय केल्याच्या नंतर कसं ती भरवा मिर्च खूप टेस्टी लागते. आणि मला असं खूप अगोदर बनवली होती, त्याच्यानंतर मग मी कधी बनवलीच नाही. कारण की आपण कसं असे वेगवेगळे पदार्थ बनवतो आणि मग खूप वर्षापूर्वी ते पदार्थ बनवलेले असतात, मग त्यानंतर परत मग ते पदार्थ बनवतो, आपल्यासोबत ते नेहमी होत असतं. तर 2 बटाटे मी बॉईल करून घेणार. आता जस्ट ठेवलेला आहे मी बटाटा उकडायला. आणि इथे वरण लावलेलं आहे डायरेक्ट कुकरमध्ये. इथे भात होते, बासमती राईस बनवते मी. आणि आता काय करणार आहे मी, ह्या ज्या मिरच्यांमधल्या बिया आहेत ना त्या काढून घेणार मी. आपल्याला ना स्टफिंग करायची आहे ना, तर त्यामुळे मग अशा पद्धतीचं करून घ्यायचं. आणि ज्या आपण मिरच्यांचे जे बिया आहेत त्या काढून घ्यायच्या आपल्याला. आणि सगळ्या मी अशा करून घेते आणि जेव्हा मी मसाला बनवेन ना तेव्हा मी तुम्हाला दाखवेन. बटाटे छान उकडलेले आहेत, यावर मी कोथिंबीर टाकलेली आहे. आपल्याला काय करायचं आहे, बडीशोप थोडे धने घेतलेले, अख्खे धने, आणि हे थोडेसे ठेचून घ्यायचे आपल्याला, बारीक जाड बारीक करून घ्यायचे. त्याच्याने काय होतं, फ्लेवर खूप छान येतो भरवा मिरचीचा. तर बघा जाड बारीक बडीशोप धने ना कुटून घेतलेले आहे मी, यावर टाकणार आहोत आपण. आणि बघा मिरच्या अशा पद्धतीने चिरून घेतलेल्या आहे. सगळ्या ज्या बिया वगैरे आहेत त्या काढून घेतल्या मी. आणि यामध्ये जे नॉर्मल मसाले ते टाकायचे, हळद टाकायची,
थोडी लाल मिरची पावडर टाकायची, कारण की तिखट आहे मिरच्या म्हणून. आणि थोडीशी धने पावडर, कोथिंबीर टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ. आणि हे छान हाताने मिक्स करून घ्यायचं. याला आता आपण स्टफ करून घेऊ. हे नॉर्मल बेसन पीठ घेतलेलं आहे, ओवा टाकलेला आहे, थोडीशी हळद आणि मीठ वगैरे टाकलेलं आहे, चवीनुसार मीठ. तेल पण थोडंसं टाकलेलं कढईमध्ये गरम झालेलं आहे. आता आपण छान बेसन लावून घेऊया, छान डीप करून घेऊ आणि गरम गरम त्याला. आणि आपण जेव्हा पण राजस्थानला जातो ना, असे भरवा मिर्च, कचोरी, तिथलं तर हे खूप फेमस आहे. म्हणजे नाश्त्यामध्ये हे लोक भरवा मिर्च, कचोरी, त्याची वेगळीच टेस्ट असते. समोसे पण तिथे खूप समोसे पण फेमस आहे. आणि असं तुपाचा तडका वगैरे देतात, इव्हन घेवर वगैरे. घेवर पण मी ना, मला असं वाटतं 1-1.5 वर्षापूर्वी तुमच्यासोबत आहे ना ती घेवर आणि रबडीची रेसिपी सुद्धा मी शेअर केलेली आहे. खूप टेस्टी लागते तुपामध्ये. आणि तिथे राजस्थान म्हटलं का तूप येतच. आणि प्रत्येक स्टेटमधलं जेवण वेगवेगळं आहे. तर आम्हाला खूप इच्छा होती राजस्थानला जाऊ, पण अजून काही मुहूर्त लागलेलं नाहीये. पण जेव्हा भारतात जाणं होईल तेव्हा आपण ठरवूया, नाही जाऊ एकदा तरी जाऊ. हो. क्रिस्पी करून झालेल्या आहे मस्त मिरच्या. आणि स्लो गॅसवरच आहे ना थोडंसं मी असं छान फ्राय करून घेतलं, कारण की मिरची सुद्धा आहे ना थोडीशी सॉफ्ट झाली पाहिजे. इथून दिसत असेल तुम्हाला मिरची. थोडं गार झाल्याच्या नंतर खाता येईल. गरम गरम नाही असं जबरदस्त चटके लागतात ना. तर हे बाकीचे जे आहेत त्याच्यात ते मी फ्राय करून घेते. आणि आज मनोजचा खूप दिवसानंतर आपण रिव्ह्यू घेणार आहोत कसे झाले, हो की नाही. चला चालेल. तो मनोजला कट करून दिलेला आहे. यस, दिसत खूप भारी आहे. हे बघा, कट झाल्यानंतर मध्ये असं दिसतो. स्टफिंग आहे. आणि मिरच्या तिखट आहे मला असं वाटतं खूप. नाही तिखट अजिबात नाही आहे तिखट, अजिबात तिखट नाही. आणि स्टफिंग आणि त्या मिरच्या मस्त लागतात, छान लागतात. ऑइल नाही ना जास्त. गरम आहे पण. हो ना. हे बघा अजून इथे बनवलेले आहेत. आणि हे गार होण्यासाठी ठेवलेले आहे मी. जस्ट आता काढले कढईमधून. मस्त लागलं, छान झाले. आणि तेल वगैरे काहीच नाही ना. हे बघा मी ना आता जस्ट कट केले, जास्त ऑइल पण नाही माझ्या हातात. हे बघा हे पूर्ण आवडले एकदम मस्त. खरं आहे. जेवण झालं. सिंपल वरण भात आणि मस्त असं गरम गरम मिरची भजी, भरवा मिरची. आणि छान झाली होती. फक्त थोडंसं मीठ कमी होतं ना त्याच्यामध्ये. हो तिखट, हो मीठ कमी भारी होता. मी 3 वेळा घेतलं होता. हा. तर भूक लागली होती. तर भूक लागली होती म्हणजे बाबूला. बरं वाटतं आता जेवली तर थोड्या वेळाने ब्रश करायला जायचं. ओके. आणि काय करायचं मग, तर आपण वरती ब्रश करायचं 2 मिनिटासाठी. मग खाली आलं तर टीव्ही 5 मिनिटं बघायचं नाही, मग आपण झोपायचं. मग झोपायचं असं आहे. हा आमचं रुटीन, साथीचं रुटीन सांगते ते. तर अजून एंड करत नाही मी आली. तर किचनचं आता ठेवलेलं आहे. थोड्या वेळाने मी आवरणार. आणि म्हटलं जेवण झालं, थोडं बसते मी. आणि तिखट होती मिरची ना, तर म्हटलं थोडंसं ना असं काही चॉकलेट वगैरे खाऊ. तर मनोजने बेल्जियन चॉकलेट आणले होते. तर ते मनोजने पॅकेट आणलं, म्हटलं ते ओपन करते मी. आणि ते चॉकलेट्स कसे आहे टेस्ट पण करता येईल. तर असा होता आजचा व्हिडिओ. आणि तुम्ही बघितलं गार्डन मधले जेवढे पण फुलं होती मी तुम्हाला दाखवली. बाहेर गेलो होतो तर त्यामुळे कसं फ्रेश वाटलं. हे बघा पूर्ण एकदा असं कोणाला गिफ्ट द्यायचं एवढी पॅकिंग केलेली आहे त्याची.
तसंच आहे ना राणी. मला पण असं वाटतं कोणीतरी गिफ्ट दिलं आणि मी ओपन करते. हा वा असे चॉकलेट्स आहे. लॉट्स ऑफ चॉकलेट मिक्स आहे. तर चला आता आम्ही मस्त चॉकलेट्स एन्जॉय करतो. आणि कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण नवीन व्हिडिओ में. तोपर्यंत काळजी घ्या. बाय. Remember, you are worth it. Make sure to like and subscribe. बाय. You are worth it.